पब्लिक इकडे जास्त संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत. 4 ते 7 वाजेपर्यंत ना. आता मुंबईला येतील ते सगळे येतेच असतील जवळपास इथे राऊंड मारा. खूप जणांना माहित नव्हतं, हा समजते सगळ्यांना. अच्छा, एकदा तू ऍड्रेस प्रॉपर सांग ना माझ्या चॅनलवरती आहे इकडचा. अच्छा, इकडचा ऍड्रेस दाबाची वाडी, हा रानबाबुळी ना. तू इकडचाच आहेस? हो. स्टेशनवर जेव्हा तुम्ही येणार ना, हा स्टेशनच्या रस्त्याने यायचं. हा आमराईच्या आतमधून तुम्ही एक रस्ता आहे, हा आमराई हॉटेल आहे ना, त्याच्या आतमध्ये एक रस्ता आहे, डायरेक्ट तुला इथे पोहोचवणार. अरे या ठिकाणी पोहोचू जर तुला त्या साईडने जायचं असेल तर तिथून एक रस्ता आहे दिव्याकडनं, तिथून जाऊ शकतो. अच्छा, तिथून पण जाऊ शकतो. स्टेशन इथून जवळच आहे ना आता? हो, स्टेशन इथून किती 10 मिनिटाचं अंतर असेल. ओके. नाव काय मित्राचं? माझं नाव अक्षय. ते मस्त छान, अक्षयने चांगली माहिती दिली मला. ऍड्रेस पण इकडचा सांगितला. हा, ते मेन गेट आहे. अच्छा, त्या साईडला मेन गेट आहे काय? तिथून आलं की तुम्हाला बसायला जागा मिळेल. अच्छा, इथे फक्त बसायला जागा नाही. इथे बसायला जागा नाही आणि त्या ठिकाणी जागा आहे बस. मग तिथून जायला रस्ता कुठून आहे तिकडे? तिथून जायला तुला जिल्ह्यातून जावं लागतं. अच्छा, तिथून आलास ना, हा हा स्ट्रेट गेलास ना तर एक मध्ये रस्ता मिळेल तुला. हा. तिथून आतमध्ये आलास की आणि डायरेक्ट बसायला चांगला जागा आहे माझ्या तिथे. हा, जागा व्यवस्थित आहे. फोटो सेशन करू शकतोस तिथे तू. हो ना, यायला पाहिजे मला बसायला तिथे. चल, थँक्यू. नाव आहे ना दाबाची वाडी तलाव. नाव मी एका आता आलेले आहेत ना त्यांना विचारला, त्यांनी सांगितलं दाबाची वाडी हे नाव आहे या तलावाचे. आणि सिरियसली खूप छान वाटतं बघायला. तर मित्रांनो, आता सध्या गरमीचे दिवस चालू आहे, जाम तुफान ऊन लागते. हे सुंदर तलाव आहे ना, इथे आता उभा आहे ना मी, एकदम थंडगार हवा अशी आलेली आहे या ठिकाणी. आणि बघायला तर काय मस्तच मजा येते. माझ्या मताने थोडा अजून जरा लवकर आलो असतो ना मी, तर अजून मला चांगला सिनरी भेटला असता. ठीक आहे, तुला आता पुढे जातो मी. हे ना पायाचे ठसे आहेत पक्ष्यांचे, वेगवेगळ्या पक्ष्याचे ठसे आहेत बघा या पायांचे. म्हणजे इथे येतात ते आता सध्या फिरायला पक्षी, पण ते मासे असतात ना ते उचलायला येतात पाण्यातले. बघा मस्त छान दिसते. पक्षी कसे समुद्रकिनारी तलाव ठिकाणी या ठिकाणी असतात, त्यांना ते मासे भेटतात खायला ना, म्हणून ते या ठिकाणी येतात.
तुम्हाला ऍड्रेस पाठवतो त्याच्यावरती डिस्क्रिप्शन वरती, तो तुम्ही बघा. आणि इथे कधी आला त्या रोडला एकदा इथे फेरी मारा, मस्त आहे स्पॉट हा, बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो हे बघा, या ठिकाणी ना तुम्हाला असं खायला पियाला काय भेटणार नाही, कारण थोडे लांब दुकान आहेत. तर तुम्ही इथे निवांत शांत ठिकाणी तुम्हाला जर वाटत असेल येऊन बसावे, इथे गाडी पार्क करायची, तिथे बाईक लावलेत बघा, तिथे गाडी पार्क करायची आणि या ठिकाणी आपण येऊन बसायचा शांत. नाहीतर मी तर पाण्याकडे मस्त पाय बी ठेवायचे आणि एन्जॉय करायचा लाईफ मध्ये. आणि आपल्या कोकणामध्ये हीच तर खरी मजा असते. आपल्या कोकणामध्ये खरी मजा तर हीच असते. म्हणजे आपण जिथे जाईल तिकडे आपल्याला असे छान छान निसर्गरम्य आपल्याला तलाव, झाडं बिडं भेटतात, म्हणजे सावळी भेटते आपल्याला कुठे जागेवरती शांत बसण्यासारखी. ते आता हा स्पॉट पण मी अचानक बाहेर फक्त ओरशीत आलेलो आंबे घेण्यासाठी. मला माहिती नव्हतं, मी कधी या ठिकाणी आलो नव्हतो. आलो आणि जस्ट बघितलं लेफ्ट साईडला अशी बाईक फिरून, तो बघितला असा तलाव मला दिसला. आलो आणि ते थांबलो, तर बघतो तो काय रे बापरे बाप, मस्त वाटलंय बघायला, एन्जॉय वाटते करायला. अशा थंड गार आहे, गरमीचे दिवस चालू आहे सध्या, पण इथे थंड थंड पडलाय एकदम शांत. ते बघा काही मुली आहेत ते मस्त की सेल्फी काढतायत, फोटोशूट चालू आहेत त्या. मग तुम्ही असेच इकडे गावाकडे आलात आपल्या कोकणामध्ये ते एन्जॉय करायला या ठिकाणी, या तलावला. आणि तुम्हाला तर माझे व्हिडिओ मागे मी तुम्हाला दाखवतो, प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे जातो तिथे त्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतोच. सध्या जरा अजून जरा लवकर आलो असतो तर अजून तुम्हाला दाखवलं असतं, इथून फिरून दाखवलं असतं. पण आता संध्याकाळ झाली आहे, वाजले 7. लेट पडतो म्हणून थोडा, आता 7 वाजले आता. असे तुम्हाला अजून माझे छान छान व्हिडिओ बघायचे असेल प्लीज माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. चॅनलला पहिल्यांदा बघता तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण लवकर लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, टेक केअर. तर मग मित्रांनो, आता हा माझा पाठचा रस्ता आहे ना, तो सिंधुदुर्ग स्टेशनमध्ये गेला, ओरशीत गेला. आणि हा सरळ रस्ता आहे ना, हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेला. हा बघा, इथून सरळ गेलो तर तिथून पण येऊ शकता तुम्ही, या साईडून पण येऊ शकता. ओके, तर आता मी चाललो घरी, तर आपण लवकर लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, टेक केअर.